तालुका प्रमुख तुमचे काँग्रेसचे तर पुढेच बसले दादा आहेत सर्व आणि जमलेले सर्व पत्रकार बंधू आमच्या सुशीलाताई पण आहे डॉक्टर नरेंद्र काळे साहेब सर्वांचे जेवढे घेता येते तेवढे सर्वजण शिराजभाई आपण सर्व साध्या पद्धतीने अर्ज दाखल करायचा असताना सुद्धा तुम्ही सर्वजण एवढी साक्ष करायला आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि बीड जिल्ह्याची निवडणूक यावेळेस रंगात येते बीड जिल्ह्याची निवडणूक वेगळ्या पद्धतीची साहेब पत्रकार आम्हाला प्रत्येक वेळेस एकच विचारते की तुमच्या सोबत मागच्या वेळेस नेते होते आता तुमच्या सोबत कोण आहे तर आम्ही सर्वजण एकच सांगतोय की आमच्या बरोबर ही सर्व जनता आहे मागच्या वेळेस सत्तेचा वापर केला जात होता पण त्याच्यापेक्षा 5 पटीने यावेळेस सत्तेचा वापर गैरवापर केला जातोय हे तुम्हाला सर्वांना सांगायचं या सर्व गोष्टी करत असताना आपण सर्वजण सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक विचाराने सर्व काम करतात मला सर्वांना मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून पहिल्यांदा एक सांगायचं आहे की निवडणूक ही कुठल्या तरी टेक्निकल मुद्द्यावर कुठल्या तरी विश्वास करण्यावर लिहायचं हे काम विरोधी पक्ष करतोय आणि बजरंग सोनवणे आम्हाला मॅनेज आहे असं म्हणायचं काम केलं जात आहे मी पहिल्यांदा आपल्या तमाम माझ्या 72 मतदार आणि माझ्या नेतेगणाच्या सर्व साक्षीनं शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी आणि आज एक पोळखोल करणार आहे मी तसा गेलोच नव्हतो त्याचे साक्षीदार आदरणीय साहेब आहेत हे पण एक राजनीती होते त्याच्यामुळे याच्यावर कोणी काय बोलायची गरज नाही ज्यांना ज्यांना वाटतं की बजरंग सोनवणे मॅनेज आहे म्हणायचं की भूत सोडायचंय त्यांना माझा सलाम आहे त्यांनी एकच करावा पत्रकार विचारतात त्या पत्रकाराला एका सभेत तो बाईट देताना आमचे पालकमंत्री महोदय म्हणले की 4 तारखेच्या नंतर बजरंग सोनवणे आणखी माझ्या त्यांच्या छातीत दिसाल आम्ही बजरंग सोनवणेच्या एक पत्रकाराने विचारलं की बजरंग सोनवणे असे म्हणले होते की तुम्ही त्यांच्या छातीत दिसाल तर म्हणलं का ते म्हणजे 4 तारखेच्या नक्की 4 तारखेच्या नंतर आम्ही दोघं आणखी त्यांच्या छातीत दिसू नक्की दिसू पण तुम्ही पवार साहेबांकडे 4 तारखेनंतर येणार असाल तर त्यावेळेस आम्ही दिसू कारण त्यांचे ते 4 तारखेच्या नंतर यावंच लागेल त्यांना कारण ते कुठे काय करणार मी कोण घेणार आहे सगळं मी सांगायलो ही जनता सर्व जनता जी आहे ती जनतेने बीड जिल्ह्याची निवडणूक हातात घेतली मला कुठल्या टीका टिप्पणीवर निवडणूक लढायची नाही मी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब सर्व नेतेगणांना सांगितलं होतं की मला बीड लोकसभेची निवडणूक लढताना फक्त तुम्ही सर्व आशीर्वाद द्या आणि सांगा जनता डोक्यावर घेऊन नाचणारे बीड जिल्ह्यातले त्या पद्धतीने बीड जिल्ह्याचे डोक्यावर घेऊन लढत आहे साहेब प्रत्येक वेळेस वेगळा विषय येतो निवडणुकीमध्ये काय झालं पाहिजे निवडणुकीवर विकासावर बोललं पाहिजे मागच्या 10 वर्ष 15 वर्षापासून एक विचाराचे खासदार आहे त्या खासदार महोदयांनी या बीड जिल्ह्याला काय दिलं बीड जिल्ह्याची रेल्वे म्हणून आम्ही जे ओरडतोय ते रेल्वे 261 किलोमीटरची रेल्वे त्याच्यातली रेल्वे फक्त आणि फक्त 99 किलोमीटर पूर्ण झाली 15 वर्षात 99 किलोमीटर मग ऐरोली जी उर्वरित करण्यासाठी आणखी 25 वर्ष लागणार म्हणजे बघा एक पिढी गेली दुसरी पिढी आमची घालायची तरी रेल्वे नाही बीड जिल्ह्यामध्ये जेवढे नॅशनल हायवे झाले त्या नॅशनल हायवे एकही पूर्ण झालेला नाही त्या जिम्मेदारीनं कर्तव्य करतोय बीड जिल्ह्यातल्या नॅशनल हायवेवर जवळपास 2000 लोकांचे ऍक्सिडेंट झाले कुणाचा पाय अपंगत्व झालाय कुणाचा हात अपंगत्व झालाय कुणाचं डोकं झालंय कुणी जीवनाशी गेलाय याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार खासदार महोदय असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे आणि रेल्वे फॉर्म तर तीनदा येतात त्याच्यावर काय बोलून फायदा रेल्वेने फॉर्म आता कुठं भरायचा रेल्वेने त्यांचा फॉर्म तर काढलं तिकीट त्यामुळे खरं बोलणार नाही आता ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्या समोर आहेत त्या म्हणल्या होत्या मी माझ्या बहिणीचं ताट ओढून घेणार नाही मग घेतलं कसं काय घेतलं
कुणाचं प्रेशर होतं, कुणासाठी कुठं मोकळं करायचं होतं मला माहिती. टीका टिप्पणी करताना माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, बजरंग सोनवणे टीका टिप्पणी करूच नका. पालकमंत्री महोदयाने माझी हात जोडून विनंती आहे, साहेब तुम्ही ऐकतही असाल तर माझी विनंती आहे की जरा दमाने घ्या, सबरीने घ्या, आमची अवकात काढू नका. आमची अवकात बीड जिल्ह्याला माहित आहे. बजरंग सोनवणेची अवकात काय? बजरंग सोनवणेने येडेश्वरी कारखाना उभा केला, इथेनॉलचा प्रोजेक्ट 400 केल्विनचा उभा केलाय आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात एक कारखाना घेऊन चालवतो. हे बजरंग सोनवणेची अवकात. तुम्ही 26 आदरणीय मुंडे साहेबांनी कैलासवासी पुन्हा भानगड कैलासवासी मुंडे साहेबांनी 26 कारखाने चालवत महाराष्ट्रात होते. ते कारखाने 0 केले आणि आपण सुद्धा 2-3 कारखाने बघितलंय. ते कोणाच्या कुठे काय झालं माझी अवकात काढू नका. हात जोडून विनंती आपल्याला. मी आपल्याला सांगितलं होतं की जरा दमाने घ्या, जरा दमाने घ्या, पण तुम्ही लयच गडबड करायला पुन्हा आमचा प्रारंभ ठरविणार. बीड जिल्ह्यातल्या जनतेचा तुम्ही तिला प्रारंभ ठरवणार. अरे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एक झाला असाल तर बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारंभ ठरवण्याचा अधिकार तुम्हालाच नाही. बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारंभ ठरवायचा आणखी कोणी माईचा लाल बाजार. बीड जिल्ह्यातली जनता तुमचा आमचा सर्वोच्च प्रारंभ ठरवणार. त्याच्यामुळे कुणी टीका टिप्पणीवर निवडणूक लिहू नका. आणि जर टीकाच करायची असली तर मोठे मैदान कोणाजवळचं आम्हाला काय अडचण आहे. मी तुमच्या बरोबरच काम केलंय. राजकारणाचा अनुभव म्हणाल तर तुमच्यापेक्षा 15 वर्ष अगोदर राजकारण ग्रामपंचायत लढली. 92 मी राजकारणात आलं. तुम्ही 2002 ला आलात. त्याच्यामुळे लय नको. काही साहेब आमच्या 2009 आल्या. त्यांनी म्हणलं की राजकारणाचा काय अनुभव आहे. मी जर खासदार झाले तर मोदी साहेबांना बोलल आणि मोदी साहेबांकडून विकास आले. आता कोणी 10 वर्ष अडवलं होतं. 10 वर्ष कोणी अडवलं? वापस गेले पैसे 10 वर्ष. अरे तुम्ही सारे खासदार फंड वापरू शकला नाही. जे आता मला वाटतं ही किती लाजिरवाणी घटना आहे. बीड जिल्ह्यासाठी अशोभनीय गोष्ट आहे की बीड जिल्ह्याच्या खासदाराचा फंड वापस घ्या. मी कधीही टीका करणार नाही, पण तुम्ही बोलला त्याचं उत्तर नक्कीच देणार. तिथून पुढे सांगतो मला टीका टिप्पणी करायचीच नाही. मी एकच सांगणार आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पार्टी माझ्या अध्यक्ष यांच्या सर्व एकनिष्ठतेने काम करताना मी सर्व जनतेची एकनिष्ठ राहील आणि जनतेबरोबर एकनिष्ठतेने काम करत. हे सर्व गोष्टीचा फोनकल करताना खासदार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या, रेल्वे खासदाराचं काम आहे. माझ्या पुढच्या टर्म मध्ये रेल्वे पडायला घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि बीड जिल्ह्यातले जे नॅशनल हायवेचे बंद करून घे. गुत्तेदार भेटायला वेळच नाही यांना. ज्या गुत्तेदारांनी वेळेत काम केले नाही, ज्यांनी ते काम केलं नाही त्याचे कुठं बैठक घेतली नाही, त्याच्याला कधी कुणी एखादा घेतला नाही. त्या आढाव्यातून तुम्ही विचारला पाहिजे होतं की का होत नाही. मी ती रस्ते 6 महिन्यात कंप्लीट करून देणार असं तुम्हाला सर्वांना विचार देतो. आणि बीड जिल्ह्यातला ज्या वेळेस मी खासदार होईल त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचं मागासले पण दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एक तरी इंडस्ट्री उभी करेल असा शब्द तुम्हाला सर्वांना सांगितलं साक्षीने देतो. आणि बीड जिल्ह्यात आता काय म्हणलं जाते की आम्ही विमा आणला. अरे विमा हा विषय तुमचा कुणाचा नाही. ते सरकारचं श्रेय असं म्हणणारा कार्यकर्ता मी नाही. आणि जर श्रेय घेताय तर 2020 चा विमा कुठे? 2020 चा विमा उस्मानाबादला मिळतोय, धाराशिवला मिळतोय, परभणीला मिळतोय, लातूरला मिळतोय. माझ्या बीडला का मिळत नाही याचा उत्तर दिला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही आता सुद्धा कुणाला ऍग्री मिळाले, आमच्यासारख्या कुणाला मिळाला नाही, एखाद्याला मिळाला नाही. बोलायसारखे भरपूर होते पण जास्त काही न बोलता मी तुम्हाला एकच सांगाल, सिंचनाचा विषय एवढा मोठा आहे. त्या सभेमध्ये माझं जे उद्दिष्ट आहे ते सांगतो तुम्हाला की बीड जिल्ह्यातल्या जनतेचं माझं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. भाषणात बोलणार नाही, ते करून दाखवल. हिरेश्वरीच्या माध्यमातून मी करत असताना बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव द्यायचं काम मी हिरेश्वरीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ते करणार आहे. आता परत एक परवा टीका झाली छोटीशी त्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने खूप मोठी. ते म्हणले बजरंग सोनवणेच्या शेतात काय पिकतंय बघावं लागेल. एवढ्या दिवस बघितलं नाही का तुम्ही?